महाराष्ट्राची हास्यजत्रा का सोडलीस तू? फासले और कम हो रहे हैं. फक्त जे फोटो लपून जे कमेंट करतात ना ते समोरासमोर या ना, मग आपण बोलूया ना. काय तुमचं बिंदास बोला. मला काय तुम्हीच आमच्यावरती प्रेम करताय ना, बिंदास बोला ना. मला मी पण तुमच्यातलाच आहे. मला ऍड्रेस आहे, मी येऊन तुमच्याची गप्पा मारीन. मला काय असं आहे म्हणजे बापरे बाप. मी भेटलो, मग त्यांनी मला असं केलं. गौरव पाठीवरून हात फिरवला, माझ्या डोळ्यातच पाणी आलं. ताना ना 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 होतं ते कसं सुचलं होतं म्हणजे तुला? तू खूपदा आईबद्दल व्यक्त होताना बघितलंय, पण वडिलांबद्दल व्यक्त होताना खूप कमीदा असं. ते असं नेहमी म्हणायचे की आपल्या घरात 4 चाकी गाडी पाहिजे. मला असं वाटतं की ज्यांच्या करता मला गाडी घ्यायची होती तेच नाही, तर मग गाडी घेऊन करू काय. तर मी ज्या असं दिसायला लागलो थोडंसं, आणि तेव्हाच वडील गेले. आमच्या आईला पण गौरव मोरेची आई, तर वडील असते तर त्यांना पण कुठेतरी आयटीत फिरले असेल थोडेसे. ते म्हणजे रोमॅन्स सांगितलं तर कोणाला चल रे. गाडी लावली असती मग, आवारा हवा का झोंका हो, आ निकला हो पल दो पल के लिए. वा, बघा हे आत्ता एकदम व्यवस्थित बोला. हा महत्वाचा प्रश्न, कारण की सगळेजण ऐकतायत. नंतर मग असू शकतं की आय एम इंटरेस्टेड वगैरे. नाही 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 असं काही नाही. क्या मेरी जान चलना. 15-15 दिवस 16-16 दिवस लाईट नसायची आमच्याकडे त्यावेळेस. जिथं वाढलो तिथंच घर घ्यायचं आहे. आमचे आजही म्हणते तू सरकारी नोकरी केली असती तर मला आवडलं असतं. पण तुला कशी मुलगी हवी नेमकी? बघा हे आत्ता एकदम व्यवस्थित बोला. हे भारी आहे. अम्मा आता काय. हाय हॅलो नमस्कार, मी जयती एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत करते. सध्या आपल्याकडे एकच चर्चा आहे. तुम्ही कुठलेही सोशल मीडिया बघा, इन्स्टा बघा किंवा अगदी बातम्या बघा, चर्चा आहे ती फिल्टरपडाच्या बच्चनची, ती म्हणजे आपल्या लाडक्या गौरव मोरेची. कारणही तसंच आहे. तो इथून इथे का गेला, त्याचं सध्या काय चाललंय, असे अनेक प्रश्न म्हणा किंवा अनेक चाहत्यांचं प्रेम म्हणा, ते त्याच्या कॉमेंट्समधनं आणि शेअरिंगमधनं दिसतंय. त्या अनेक अशा प्रश्नांची उत्तर आपण या मुलाखतीत जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत गौरव मोरे आहे. माझ्यामध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच. पहिला तर प्रश्न मी तुला हा विचारणार आहे, कारण की अल्ल्याड पल्ल्याड सध्या खूप गाजतोय. बघ, अल्ल्याड पल्ल्याड गाजणं कॉमेडी, आणि तू आहेस त्याच्यामध्ये, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, सगळंच आहे. पण तुझ्यासमोर एक असा चित्रपट आहे मुंजासारखा, ज्याची करोडोमध्ये कमाई आहे, आणि त्याच्यासमोर अल्ल्याड पल्ल्याड आपला मराठीतला चालतोय. तर हे एकंदर कसं वाटतंय तुला? पहिल्यांदाची ती फिल्म माझ्याकडे आली ना, तर मी आधी गोष्ट ऐकली काय आहे म्हणून, आणि गोष्ट ऐकल्यानंतर आणि ती काही माणसं जे भेटायला आलेली ते सगळे असे बघून ना खूप पॉझिटिव्ह वाटलं मला. तर म्हटलं फिल्म आपण करायला पाहिजे. आधी ते रोलचा वगैरे मी विचार नाही केला, पण मला ना त्या सिनेमाकडनं वाईब्स येत होते की हे चालेल. आपल्याला एखादी स्टोरी ऐकलं तर कळतं ना की चालेल म्हणून. तर तसं मला अल्ल्याड पल्ल्याडच्या बाबतीत झालं. आणि शूटिंग जेव्हा सुरू झालं तर मी सगळ्या माझ्या मित्रांना नेहमी सांगत होतो की ही फिल्म चालणार, ही फिल्म हिट होणार. म्हणजे असं होणार नाही की प्रोड्युसरने जे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत ते वेस्ट जातील, असं काय होणार नाही. म्हटलं गेलेले पैसे तरी परत येतील, इतकी चांगली फिल्म होईल म्हटलं. कारण जेव्हा आपण ॲक्टर नसतो, आपण प्रेक्षक असतो, आपण सिनेमा बघायला येतो. आणि तसं ह्या लोकांनी केलं. आता फेब्रुवारी शूटिंग संपलं आणि लगेच रिलीज केली. आणि समोर 2 तगडे सिनेमे होतेच, म्हणजे चंदू चॅम्पियनसुद्धा होता, मुंजा पण होता. पण तरी आमच्या प्रोड्युसर्सने ती रिस्क घेऊन ती फिल्म केली. आणि खरे आभार मानायचं तर प्रेक्षकांचे आभार मानले पाहिजे की त्यांच्यामुळे हा सिनेमा हिट झालेला आहे म्हणून. पण अल्ल्याड पल्ल्याड तुझ्याकडे कसा आला? कारण की दरम्यान तर तू त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बिझी असणार, आणि सगळ्यामध्ये मी फिरत होतो. मी निवांत होतो आणि मला एक फोन आला की प्रीतम पाटील सरांचा आमच्या, की असं एक फिल्म आहे गौरवजी, तर मला तुम्हाला भेटायला यायचं आहे, तर कधी येऊ? तर म्हटलं सर एक काम करा, अमुक दिवशी या. मग आलो. मग तेच गोष्ट सांगितली, स्क्रिप्ट वाचली त्यांनी माझ्यासमोर, आणि प्रोड्युसर सर पण होते, रायटर सर पण होते, सगळे होते. म्हटलं ठीक आहे चला डन करतोय म्हटलं मी. ते म्हटलं आपल्याला खूप अर्जंट ही फिल्म रिलीज करायची आहे. म्हटलं अरे पण आत्ता फेबला शूट करणार तुम्ही, मे जूनला रिलीज करायचं म्हणतं, कसं होईल? नाही बोलले सगळे तयार झालेले आहे. म्हटलं मला काय प्रॉब्लेम नाही. आणि मग तिथे डन झालं. मग आम्ही शूटला गेलो आणि फिल्म आली, आणि प्रेक्षकांनी एवढं प्रेम दिलं सिनेमाला की खूप भारी वाटते बघून. फिल्टरपाडा ते आता मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास, म्हणजे कधी वाटलं होतं, म्हणजे एक स्वप्न खरं तर खऱ्या अर्थाने खरं झालंय तुझं आता? मी तुम्हाला खरं सांगू, मी नेहमी स्वप्नात बघायचो की मी मोठ्या पडद्यावरती येणार आहे, मी टी व्हीवरती येणार आहे, मला पुरस्कार मिळत आहेत. म्हणजे मी सगळं स्वप्न मी बघितलेलं आहे, आणि ते इतकं कट खरं होत चाललं आहे ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं. पण त्या स्वप्नांसाठी मी मेहनत केलेली आहे, मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, मी कुठल्याच गोष्टी नाही बोललेलो नाही आहे, तर त्याच्यामुळे ते आता माझ्यापर्यंत आलेलं आहे. आईने मोठ्या पडद्यावर बघितल्यावरती नाही, प्रत्येक आई बाबांची रिॲक्शन तीच आहे ना. मुलाला पडद्यावर बघितलं कोणी असं होणार की यार
म्हणजे आपण कुठे होतो आता काय चाललंय म्हणून हे. तर कुठेतरी अशी एक पॉवर आहे आपल्या आजूबाजूला की आपण प्रामाणिकपणे काम करतो. आणि मला तेच वाटतं की ना काम करताना मी आजपर्यंत घरी कुठली कंप्लेंट घेऊन गेलेलो नाही आहे. एकदाच एक कंप्लेंट गेलेली, म्हणजे मस्करी करायची मला प्रचंड सवय. त्या मस्करीतली कंप्लेंट फक्त घरी गेलेली, त्याच्यानंतर नाही. म्हटलं यार कोणती कंप्लेंट होती? मी खूप मस्करी करायचो, कोणाचीही मस्करी करायचो. माझ्या जवळच्याच मित्राची मस्करी केली होती आणि त्याने तू मला काय मग तू घरी जाणार आहे, आमच्या प्रचंड स्ट्रिक्ट ना. आणि ती त्यांनी कंप्लेंट घरी आणली. मग मस्करी काय केलीस? असं चिडवी काहीतरी बोलणं, एखादं तो कसा बोलते त्याची नक्कल करणं, आणि ते अति झालं होतं. आणि मग घरी आणि तो जोडलाय मला घरी. त्याच्यानंतर बोललं घरी कुठली कंप्लेंट नाही आणायची. आता तुझं हिंदीतला एक शो पण जास्त चर्चेत आहे, तर खास तुला सगळ्यांनी तिकडच्या म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटीज वगैरे त्यांनी कॉम्प्लिमेंट करतात. मला वाटतं जुही चावला त्याच्यामध्ये होती. हो, मला पहिला एपिसोड झाला आणि दुसऱ्या एपिसोडला जुही मॅडम होत्या. तर मला जुही चावला यार, आपल्याला समोरासमोर दिसणार आहे, समोर आपण काम करणार आहोत. आणि आम्ही काय रस्त्यावरती सगळी गाणी गात फिरायचो ना गल्ली गल्लीतनं. आम्ही फासले और कम हो रहे हैं, म्हणजे सगळ्यातच गाणं आहे ते, आपलंच नाही सगळ्यातच गाणं आहे. तर ते समोर बघितलं तर मला असं झालं की अरे तो एपिसोड इतका हिट झाला, इतका गोड झाला. आणि मी न राहून त्यांना म्हटलं की मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. आणि त्या रात्री मी ॲक्च्युली आम्ही ते गाणं ऐकत होतो राजू बन गया जेंटलमॅनमधलं की सीने में दिल है दिल में है धडकन, कारण ते येणारच म्हणून ती एक्साइटमेंट होती ना. आणि त्या समोर होत्या, मग मला ते बिलीव्ह झालं. काय म्हणजे कसं होतं सगळं एकंदर? काय सांगू, मी स्वप्न बघतो ना आपण, ॲक्च्युली ते होतं. एक तर मी प्रचंड त्यांचा फॅन आहे, म्हणजे आपण सगळेच त्यांच्या अभिनयाचा म्हणा, त्यांचा दिसण्याचा म्हणा, सगळ्याच गोष्टींचा आपण फॅन आहोत. म्हणजे डर असेल, हमें राय प्यार किया असेल, खूप सारे सिनेमे आहेत. पण मला असं झालं की यार मी सगळ्यांना फोन करून सांगितलं अरे यार जुही मॅडम आले त्या. म्हटलं यार त्यांच्यासमोर काम करायला मिळते म्हटलं आपल्याला आज. म्हणजे काय सांगू, मला ते कळतच नव्हतं काय सांगू. मी इतका खुश होतो, पण त्यात डरचं गाणं करायचं होतं जे आपण नेहमीच गातोय, तू जादू तेरी नजर. अरे यार बोललो. आणि त्यांनी मला जबाबदारी दिली की गौरव तुमको ऐसा ऐसा करना है. बोला सर कैसे करूँगा मैं? नाही आप करोगे, आपको करना है. ती माणसं इतकी चांगली आहेत ना, सगळी इतकी गोड माणसं आहेत ना. माझ्या आयुष्यात भेटलेली इतकी गोड माणसं मी आजपर्यंत बघितली नाहीत. मी आता हिंदी शोची सगळी टीम आहे ती. जुही चावलामध्ये आणि तुमच्या ते कम्युनिकेशन काय झालं, काय साधारण संवाद तू सांगितलंस? म्हणजे त्या म्हणाल्या की आप बहुत अच्छा काम करते हो और मुझे हमको अच्छा लगा आपके साथ काम करके, फ्युचर में करेंगे, असं ते टेलिकास्टमध्येच आहे ते. तर माझं असं झालं की यार आपल्यासारख्या माणसाला इतके मोठे नट आपल्याबद्दल कौतुक करतायत, थोडंसं हे होतो जरा. पण आता तू मराठी शो मध्ये काम केलेस, हास्य जत्रेत वगैरे, पण मग आता हिंदीत काम करताना काही दडपण वगैरे येताना दडपण. त्यांची काम करण्याची पद्धती वेगळी आहे, त्यांचे विनोद वेगळे आहेत किंवा त्यांची भाषा वेगळी आहे ना. आपल्याला आपल्या भाषेत सुचतं, त्यांच्या भाषेत सुचत नाही ना, शब्द माहिती नसतात आपल्याला. मग जे दिलंय ते एकदम पक्कं करायचं, जे दिलंय ते म्हणजे इतकं चोख करायचं की आपण ॲडिशन वगैरे. म्हणजे ते आता ॲडिशनला कसं होतं ना, हिंदीत पटकन सुचत नाही ॲडिशन्स. ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, किंवा हे बरोबर आहे का. पण जे हिंदी आपण रोजचं बोलतो ते तर व्यवस्थित आहे, कारण आमच्याकडे सगळं अर्ध मराठी अर्ध हिंदी असं बोलतातच ना, कारण स्लम एरिया असल्यामुळे. क्या बच्ची किधर जा रेला, अरे मेरी जान रुकना दो, आपलं हिंदी आहे ते. मग त्याचा पिक्चर बदल क्या बोलते आप किधर जा रेली पब्लिक. आणि एका ठिकाणी आता जो ग्रुप झाला, मी आधी हिंदीच्या ग्रुपमध्ये पण काम केलेलं ना, तर तिकडे ते मला ते ऐकून सगळं हे झालं. काही लोक असे म्हणत कैसे हो गौरव जी, अरे हम आपका शो देखते यार बहुत बढ़िया. म्हटलं हां हे आपल्याला तिकडे कंटिन्यू करायचं. हे हिंदी आहे. बाकी कॅरेक्टरमध्ये क्या मेरी जान चलना ते तर सगळीकडे मुंबईत तर तेच बोललं जातं ना सगळीकडे बऱ्यापैकी. चलना भाई जल्दी करना, तू क्या करेल. मुंबई लँग्वेज म्हणतात त्याला प्रत्येकाची, पण आपली लँग्वेजच हिट आहे मुंबईची. मला जाम मजा येते बोलताना. पण मराठीत शो मध्ये काम करणं म्हणजे मराठी लोक, मराठी भाषा, आपली लोक जिथून आपली सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. आणि हिंदी म्हटलं तर मग हिंदीबद्दल अनेक चर्चा आहेत म्हणा, किंवा त्यात काही खऱ्यात काही खोट्याही गोष्टी आहेत. तर मराठी आणि हिंदीत काम करताना नेमका काय फरक जाणवतो तुला? मी जे अनुभवलं, म्हणजे मी कुशल दादा, हेमांगी ताई आणि आम्ही होतो ना, आम्हाला जेवढा रिस्पेक्ट मिळाला ना, मी तुम्हाला आत्ता बोलू ना, म्हणजे असं वाटत होतं की एवढा रिस्पेक्ट मिळेल, पण ते आपल्या त्या शोमुळे, हास्य जत्रेमुळेच रिस्पेक्ट मिळाला आपल्याला, जो काय मिळाला आहे तो. हास्य जत्रा तर वर्ल्ड वाईड फेमस झालेला आहे. अमेरिका, कॅनडा, दुबई वगैरे सगळीकडे आम्ही शो केले, तिकडे हिट झालो. पण त्या शोमुळे इकडे जो रिस्पेक्ट मिळाला, म्हटलं अरे आता आपल्याला जो रिस्पेक्ट मिळाला आहे तो कायम ठेवायचा आहे. तर मी तेच जे काम इकडे प्रामाणिकपणे करत होतो तेच काम तिकडे प्रामाणिकपणे केलेलं आहे.
आणि त्यांनी खूप रिस्पेक्ट दिला आम्हाला, खूप म्हणजे काय सांगू तुम्हाला, म्हणजे कौतुक केले त्यांनी आमचं सगळ्यांचं. त्या सेटवर हास्य जत्रा वगैरे बघितलेली आधीची? तेच सांगतोय, ते बघूनच सगळे आपले फॅन झाले होते. म्हणजे कुशल दादाचा हवा उद्या बघून, हेमांगीताईचं जुनं काम त्यांनी पाहिलं होतं, हेमांगीताईला बोलवलं, मला एक एपिसोड करता बोलवलं होतं. मग त्यांना काम आवडलं, बोले कंटिन्यू करेंगे क्या आप, अपना एक सीझन आहे. बोला हां करूंगा सर, अच्छा लगेगा मुझे भी हिंदी में काम करने के लिए. मग मी तिकडे गेलो आणि त्यांनी आपल्या सगळ्या कलाकाराचं इतकं कौतुक करतात ना ते, म्हणजे मी असं झालो की यार अनुभवल्यानंतरच मला कळलं ना, म्हटलं यार क्या किंवा बात आहे. साधारण असं होतं की हिंदीत आपण गेल्यावर आपल्या मराठी लोक आहेत तर थोडंसं नाही असं काय नाही, ऍक्टरला ऍक्टर म्हणूनच बघतात तिकडे, असं काही नाहीये. तू विशेष काही मेहनत घेतलीस का हिंदी शो साठी काम करत? हो, मी तुम्हाला तेच म्हटलं ना, मी हिंदी ऐकत होतो. मग मी ते पॉडकास्टला असतात ना हिंदीत, ते सांगतात गोष्टी सांगतात, त्यांचं हिंदी ऐकत होतो. मग आमचे मित्र आहेत आजूबाजूला, त्यांच्याशी हिंदी संवाद करायचो, त्यांचं ऐकायचो. बरं जे आपले मित्र आहेत त्यांचं हिंदी ऐकायचो, अरे हे कशा बोलतायत, म्हणजे आपल्याला हिंदी पण तेवढं येत नाही तसं ते इतक्या फ्लुएंटली बोलतात तितकं. आता सगळ्यांनाच असा हा प्रश्न पडतोय की तू मराठी शो वगैरे केलेत, पण आता तू हिंदीमध्ये गेल्यानंतर तुझं जरा ट्रोलिंग होते आणि त्या ट्रोलिंगची जास्त चर्चा आहे. तर ह्याचा एक अंदाज गौरव मोरेला आहे की नाही, याबद्दल तुला काय वाटतं? त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. त्यांचं प्रेम आहे त्यांचं. तो असं आहे की तू का गेलास तिकडे यार, तू इथं थांबत होता ना यार. काय काय असं कमेंट केलं की तू इकडचं सिंह आहेस यार, तिकडे जाऊन तू असं काय करतोस. पण असं काय नाही, तिकडे पण आपण तेवढीच रिस्पेक्ट मिळते त्यांच्याकडे. थोडंसं वेगळं ट्राय करतोय मी. सोडलं कोणालाच नाही, आपण ट्राय वेगळं करतोय म्हणून. पण ॲट अ टाइम दोन काय करू शकत नाही ना गोष्टी आपण. पण या ट्रोलर्सला काय उत्तर देशील मग? काय नाही, आय लव्ह यू. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे. फक्त जे फोटो लपून जे कमेंट करतात ना, ते समोरासमोर या ना, मग आपण बोलूया ना, काय तुमचं बिंदास बोला मला काय. कारण तुम्हीच आमच्यावरती प्रेम करताय ना, बिंदास बोला ना मला. मी पण तुमच्यातलाच आहे, मला ॲड्रेस द्या, मी येऊन तुमच्याची गप्पा मारीन, मला काय. हे भारी आहे अम्मा आता काय. पण ते त्यांचं प्रेम आहे यार, तू इकडे कशाला गेलास यार गौरव, तू खरंच त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती आणि माझे तुमच्यावरती प्रचंड प्रेम आहे. म्हणजे तुम्ही मला काही बोला, मी ॲक्सेप्ट करेन. फक्त जे प्रोफाईल लपून आल्यात ना ते मला आवडत नाहीत. मी तोंडावर सांगतो तुम्हाला, जे प्रोफाईल लपून बोलतात ना ते मला आवडत नाहीत. तू मराठी शो, हिंदी शो म्हणजे लंडनवारी वगैरे सगळी गेली, हेअरस्टाईल काही तुझी बदलत नाही? बाबा माझं केसांवर प्रचंड प्रेम आहे. मला तर असं वाटतं गौरव जास्त फेमस झाला तो केसांमुळे. हा म्हणजे मला असं वाटतं की तुझी मेहनत आहे. मला कधी मला खूप जण भेटतात ना, तुम्हाला असं बोलतात की अरे तुमचे केस खूप छान आहे वगैरे वगैरे. म्हटलं हा पण कधीतरी माझ्या अभिनयाबद्दल तरी बोललं पाहिजे. मग मी स्वतः समजवते की अरे आपला अभिनय इट्स ओके आहे, आपले केस भारी आहेत, मग ते आपण चांगले ठेवूया. नाही, तुझा अभिनय इट्स ओके नाहीये, तुझा अभिनय खरंच म्हणजे दर्जा आहे. मला बाबा मी जे सुचते तेवढंच करतो, मला जेवढं सुचते तेवढं करतो मी. ते महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतलं जे टाना ना होतं ते कसं सुचलं होतं म्हणजे तुला? ॲक्च्युली ते मला नाही, आमचं म्हणजे मी ते हम सिनेमाचा मी प्रचंड मोठा फॅन आता. तर तेव्हा ते बोला आपले दोस्त को, आणि मग बच्चन साहेब येतात ना, गोन्साल्वेस आणि टाणा ना, मग ते 90sमध्ये एवढं फेमस झालं होतं की मग ते प्रत्येक गल्लीत चालू होतं ना. मग आम्ही तसं करायचो खेळताना, कोणाला पकडापकडी असं काही खेळायचं असेल तर टाणा ना हे करत फिरायचो आम्ही. आणि ते वर्क झालं एका वेगळ्या शोमध्ये आम्ही करत होतो. तेव्हा गोस्वामी सरांनी त्याला वर्क केलं की तू अशी एंट्री घे आणि पुढे इंग्लिशमध्ये बोल, हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवे फिल्टर पाडांमध्ये घे टाणा ना, आणि ते कंटिन्यू झालं ते. आणि मला आता आमच्या फिल्टर पाडायला लोक ओळखतात जगात सगळीकडे, याचं मला प्रचंड म्हणजे आपल्यामुळे आपण राहतो ते ठिकाण ओळखलं जाणार. हा म्हणजे काय झालं माहिती का, मी असं खूप लोकांना बघितलं जे जेव्हा सेट झाले तेव्हा ते निघून गेले आणि एरियाला नाव ठेवते, ते असं काय एरिया थोडी असतो, असं काय नसतं. जेव्हा तुमचं काय नव्हतं तेव्हा ती जमीन तुम्हाला तुमची आहे, आणि आता तुम्ही मोठे झालात तर लगेच निघून गेलात. ठीक आहे, माणूस जातो ना वेगळ्या ठिकाणी, 4 पैसे आले व्यवस्थित झालं की जातो ना, पण नाव नका ठेवू. मला ती गोष्ट जरा कुठेतरी हे झालं की नाही यार, कारण मुंबईत आलो, सगळे घरचे आले, तेव्हा त्या जागेने आपल्या सगळ्यांना सहारा दिला ना. तर त्या जागेची, त्याला आपण मायभूमी म्हणतो की नाही, त्याची किंमत केली पाहिजे की नाही, ती मायभूमी आपली. एवढंच मला असं वाटतं. तुम्ही जा सगळे करा, पण कुणाला नाव नका ठेवू. म्हणून मला माझ्या फिल्टर पाड्यावरती विशेष प्रेम आहे. आणि फिल्टर पाडा पॉप्युलर तर तुझ्यामुळेच आजूबाजूला हिरवळ आहे सगळी, आरे कॉलनी आहे, विहार लेक आहे, त्याच्यामुळे पावसाळ्यात पण बघायला मज्जा आहे आमची.
हिरवळ वगैरे खूप आहे म्हणजे. हा म्हणजे आरे कॉलनीचा रस्ता मला प्रचंड आणि आवडतो बाबा. मुंबईत आता त्या ठिकाणी राहण्यासारखं सुख नाही वेगळं, कारण की बाकी ठिकाणी तुला तसं काही मिळणारच नाही. हा खूप म्हणजे एकदम महत्वाचा प्रश्न आहे तुझ्यासाठी की महाराष्ट्राची हास्य जत्रा का सोडलीस तू? आम्हाला बघायला नाही मिळत आहे त्याच्यामध्ये तुला, आणि काय कारण होतं सोडण्याचं? कारण असं काय नाही, काय माझ्यामध्ये तोचपणा जास्त येत होता. तोचपणा सगळं माझ्या रिॲक्शन मग कधी कधी अशा बोलायच्या अगोदरच येत होत्या सगळ्या. 5 वर्ष सलग केल्यामुळे मला ती सवय लागली होती की मला झालं की मी असं एकदम मेकॅनिकल म्हणतो ना आपण त्याला, तसं झालं की काय मी तर थोडं थांबायला पाहिजे. तर म्हणून मी हे केलं की मी नाही करत. आणि इकडे हिंदीत काम आलं तर ते 1 दिवसासाठीच त्यांनी मला बोलवलं होतं आणि लिमिटेड एपिसोडची मालिका होती. म्हटलं चला आपण लिमिटेड जूनपर्यंत ना करूया आपण, नंतर मग हे वेगळं काम आहे तर तिकडे आपल्या वेगळ्या रिॲक्शन सेम रिॲक्शन्स येणार नाहीत. पण हास्य जत्रा सोडतोय कोणाला सांगितलंस पहिलं सेटवरती? नाही कोणाला सांगितलं, अंदाज दिला होता सगळ्यांना आधी की असं असं आहे तर मी जरा थांबेन कारण मग कॉन्ट्रॅक्ट संपलं ना. लाडके सगळे गोस्वामी वगैरे सगळ्यांना सांगितलं. ते काय बोलले? म्हणजे तू ब्रेक घे, ब्रेक नंतर ये पाहिजे तर, असंही त्याने सांगितलं मला. म्हटलं सर नाही होणार कारण ना खूप तोचपणा यायला लागला माझ्यामध्ये आणि माझ्याकडे नकळत तशा रिॲक्शन्स यायला लागल्यात. 5 वर्ष म्हटलं आपण इकडं काम करतो म्हटलं, मी पण थोडं जरा मी पण जरा थांबतो म्हटलं. पण आता हे सगळं सोडल्यानंतर शेवटी आपलं म्हणतात ना मुलीचं माहेर ते माहेर हा ते खरं आहे ना. मी काय म्हणतो आता मी तेच म्हणतो ना, माझी ओळख जी आहे ती हास्य जत्रेमुळे आहे आणि ती कायम राहणार आहे. गौरव मोरे महाराष्ट्राचे हास्य जत्रा फेम गौरव मोरे ज्याचं आपल्या डिजिटल पोर्टलला आहे तर सगळीकडे, तर ते काय पुसलं जाणार नाही, ते मी पण ऍक्सेप्ट करतो. त्यामुळे ते जे तुम्ही म्हणतात ना की सगळे ट्रोल करतात किंवा त्यांचं प्रेम आहे की ज्या शोमुळे तुला ओळख मिळाली किंवा तर तू असं काय केलं होती जिनमें कोई बात होती तसं आहे. पण मी असं काही हे नाही केलंय. थोडं तोचपणा येत होता म्हणून फक्त जरा हे केलं, बाकी काही नाही. पण काय मिस करतोय हास्य जत्रा सोडल्यावर? सगळंच, सगळ्यांनाच मिस करतोय. तो स्टेज मिस करतोय, ते काम मिस करतोय. कारण आपण एका ठिकाणी 5 वर्ष काम केलेलं असतो. सोबत कोविड होतं, कोविडमध्ये आम्ही एकत्र काम केलेलं होतं. आता हिंदीतलं काम बघून तिकडची मंडळी कौतुक वगैरे करतात? नाही, आपले सगळे मित्र कौतुक करतात, असं कोणी हे करत नाही. सर स्वतः कौतुक करतात. त्यामुळे कारण त्यांचाच आहे ना मी, त्यांनीच मला बनवलेलं आहे. त्यामुळे ते असं आपल्याबद्दल कसं काय बोलणार ना. आणि बोललं तरी काय फरक पडला आपल्याला, तेच बोलतात. आपले वडीलच बोलतात ना, वडीलधारे माणसं आहेत ते, मग काय फरक पडला, बोलू द्या. तुझं फिल्टर पाड्या ते लंडन पर्यंतचा प्रवास करण्याचं मर्म ह्यातच आहे की तू जास्त नम्र आहेस. हा नाही, आता ज्यांनी दिलंय त्याला दिलेच म्हणायला पाहिजे आपण की मग ह्यांच्यामुळे मी आहे. काय याच्यामध्ये कमी पण आहे का? मग मी बोलतो ना, मला हास्य जत्रेने आणि प्रेक्षकांनी एवढं दिलं की मी माझ्या गौरव मोरे, तर कुमार गौरव मोरे लिहितो ना आपण, तर हास्य जत्रा फेम गौरव मोरे असं नाव लागतं आपल्या पुढे आणि फिल्टर पाडाचं नाव झालेलं आहे. त्यामुळे मी हास्य जत्रेचे, गोस्वामी सरांचे आणि मोठे सरांचे सगळ्यांचा आभारी आहे. आता अलीकडे राजकीय नेत्यांची भेट वगैरे सध्या गौरव मोरे घेतोय. राज ठाकरेंची भेट घेतली, काय होता अनुभव? मला साहेबांना भेटायचंच होतं. म्हणजे आम्ही कॉलेजला असताना सभा वगैरे ऐकलेल्या आहेत ना, मग असं झालं की एकदा भेट व्हायला पाहिजे. म्हणजे ती कशी होईल मला माहिती नव्हतं आणि हास्य जत्रेच्या निमित्ताने ती भेट झाली. त्यांना भेटता आलं, बघता आलं, त्यांचा आवाज ऐकता आला आणि म्हटलं बाबा बस. अरे राजसाहेब म्हणजे बापरे बाप, भारी आहेत. पण काय बोलले? नाही, ते चर्चाच म्हणजे हास्य जत्रा, सगळ्यांची कामं आणि सगळं त्याच्याबद्दल. मी फक्त शांत त्यांच्याकडे बघत होतो. दिवाळीच्या दरम्यान आम्ही गेलेलो त्यावेळेस. बसून त्याने शांत कसा होता ते दाखवले. ते होतच, कारण तेवढे मोठे नाहीत आपण कोणासमोर आणि राजसाहेबांसमोर तो काय कोणच नाही. त्यामुळे सगळ्यांचे आवडते आहेत, आपल्या महाराष्ट्राचे सगळ्यांचे आवडते आहेत. नाना पाटेकरांचा तुझा फोटो पण एकदम. आता मी एका अवॉर्ड शोला गेलो होतो, गेस्ट म्हणून गेलो होतो. मला सांगायला प्रचंड आवडेल आणि गेलो आणि मी बसलो तिकडे जाऊन, तर सर समोर बसलेले होते. म्हटलं तर काय, मग त्यांचं ते सगळं झालं बोलणं आणि मग मी तिथं मी स्वतः पटकन गेलो भेटायला. मी पहिल्यांदा त्यांना असं समोरासमोर बघितलं होतं, आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं. नाही कधीच नाही. आणि कामं तर म्हणजे बाप रे बाप, ते जी बघितलेत आपण. मी भेटलो, मग त्यांनी मला असं केलं, गौरव पाठीवरनं हात फिरवला, माझ्या डोळ्यातच पाणी आलं. मी म्हटलं यार नाना पाटेकर सर आपलं कौतुक करतायत. म्हटलं सर मी हात मिळवला. म्हटलं मी पहिल्यांदा तुम्हाला बघितलं, म्हटलं पहिल्यांदा हात मिळवला तुमच्यासोबत, मला एक फोटो प्लीज मला पाहिजे. अरे म्हणलं घेऊन आपण फोटो घेऊ. आम्ही आतमधल्या रूममध्ये गेलो,
त्यांनी परत असं पाठीवर हात ठेवला, आशीर्वाद देतो तसं केलं. मला एवढं भरून आलं ना, मला फक्त मी रडायचा बाकी होतो. मी फक्त रडायचा बाकी होतो. लहान लहान मुलाच्या पण पलीकडे लहान झालो होतो मी, की मला फक्त एक फोटो आज मिळाला पाहिजे म्हणून. मी इतका खुश होतो ना, मी आईला फोन करून सांगितलं, मित्रांना फोन करून सांगितलं, म्हटलं आज मी कोणाला भेटलो तुम्हाला माहिती आहे का? नाना पाटेकर सरांना भेटलोय म्हटलं मी. आणि मी लिहिताना त्यांचा उल्लेख साहेब म्हणून केलेला आहे, कारण ते साहेबच आहेत. नाना पाटेकरांनी काय कौतुक केलं, काम वगैरे असं? चांगलं काम करतोस, मस्त करतोस, मला आवडतं तुमचं काम. आणि त्यांनी असं असं केलं म्हणजे याच्यापेक्षा खूप मोठं झालं. बरं, त्यांचा हातात आपल्याला घ्यायला मिळाला, याच्यापेक्षा काय पाहिजे मोठं अजून. त्यांनी आपल्याला असं केल्यानंतर विषय संपला. गावाकडे गेल्यावर आपले आजी आजोबा वगैरे असतात ना, ते असे गालावरून तेच झालं तेच आपल्या वडिलांनीच एक वेळेस आपल्याच अशी थाप दिली असं समजतो आपण, की आशीर्वाद तुला म्हणून. अशा पद्धतीने ते वडीलच आहेत आपले. मला असं झालं नाही यार. मग म्हणजे स्लममध्ये राहणार आपण पोरगा, आपल्याला काय माहिती कधी नाना पाटेकर्स आपल्याला भेटणार आहेत म्हणून जेवढे मोठे मोठे नट दिसतात ना सगळे, मला त्यांच्याबद्दल जाम कौतुक आहे. कारण मला माहिती त्यांनी काय मेहनत करून तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. कारण की ते तू आता अनुभवतोय मी सगळ्या गोष्टीतनं. तर मी तर म्हणजे समजा 1% पण नसेल मी त्यांच्यासमोर, बट प्रयत्न तर करू शकतो आपण. आणि ते झालो मी इतका खुश झालो, तर रात्री मी निवांत झोपलो खुश होऊन. एकीकडे तू हा असा हळवा वगैरे आहेस आणि एकीकडे तू असं खूप कणखर वाटतोस. म्हणजे आईसोबत जेव्हा वगैरे फोटो टाकतोस तेव्हा असं वाटतं की म्हणजे स्पेशली माझ्यासारख्या म्हणजे आमच्यासारख्या एका पिढीला असं वाटतं की मुलगा असा हे असला पाहिजे, म्हणजे भक्कम असला पाहिजे. मला असं वाटतं आपण जेवढे प्रामाणिक असतो ना, प्रामाणिक असणंच सगळ्यात मोठी ताकद आहे मला असं वाटतं. 100 खोटं बोलण्यापेक्षा खरं बोला, विषय संपून टाका. प्रेम आहे सगळ्यांचं, तर आपण त्यांच्यावरती प्रेम करायला पाहिजे. त्यामुळे मला प्रामाणिक राहणं खूप आवडतं. आणि जेवढे प्रामाणिक राहू तेवढं बरं होईल. काय होतं ना, रात्री झोप शांत लागते आपल्याला. कटकट नाही डोक्यात. हा म्हणजे अरे यार आपण याला फसवलं यार, त्याला काहीतरी बोललो यार, असं नाही. आता याच्यानंतर आता परत तू मुरलीधर अण्णांना भेटलास आणि आमचे मित्र आहेत, निखिल चव्हाण आपला ॲक्टरच आहे. तर त्याला भेटायला मी गेलो होतो. मग ते म्हणाले की अण्णा पण तुमचे फॅन आहेत आणि त्यांना असं त्यांना पण असं पद मिळालं तर तुम्ही या. तर म्हटलं चला ना. आणि का नको जायला म्हटलं, मला बघितलं अरे गौरवजी तुम्ही. म्हटलं सर अरे या 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 चला. मग त्यांच्या वेगळ्या रूममध्ये आम्हाला घेऊन गेले. माझा सत्कार केला त्यांनी, पुष्पगुच्छ देऊन फोटो काढला. मला बोलले थोडे आता तुम्ही थांबा, मग ते सगळे लोक आहेत या सगळ्यांना फोटो द्यायला लागेल तुम्हाला, तुम्ही आता बिझी होणार आहात, मी जरा खाली जाऊन येतो. आणि ते आपल्या शोचे आमचे प्रचंड मोठे फॅन आहेत. आम्हाला आशिष दादाने सांगितलं, आशिष पाडळे आणि निखिल यांनी सांगितलं मला की अण्णा पण तुमचे शोचे फॅन आहेत म्हणून. म्हटलं मला आवडेल भेटायला. आम्ही गेलो आणि त्यांना मग आमचे निलेश आर्टिस्ट म्हणून आहेत, त्यांनी त्यांची आणि आईची त्यांची पेंटिंग केलेली आहे, त्यांना आम्ही गिफ्ट दिली होती. तर ते निलेश दादा, आशिष भाई सगळे म्हणत होते की तुमच्या हस्ते देऊया आपण. म्हटलं चला ना आपण सगळेच जाऊया. खूप त्यांची चांगली रिॲक्ट, म्हणजे ते आईचा आणि त्यांचा फोटो दिल्यानंतर मीच बघितलं तसं काय बापरे काय पेंटिंग आहे यार. आणि आमचे निलेश असले तर उत्तम पेंटिंग कर, म्हणजे उत्तम आर्टिस्ट आहेत ते. तर त्यांच्यामुळे ते माझी भेट झाली अण्णांसोबत. आणि आता ते पुण्यातून खासदार वगैरे. हो, काय गर्दी होती त्या दिवशी, बाप रे बाप. म्हटलं कधी जायला मिळेल आपल्याला. तर मग गेलो तरी आम्ही आणि मग लगेच निघालो, कारण त्यांना बिझी होते खूप. तर एकंदर गौरवच्या सगळ्या भेटीगाठी बघता म्हणजे राज ठाकरे, नाना पाटेकर, परत आता अण्णा वगैरे, साधारणतः नंतर परत कोणाचा नंबर लागतो माहिती नाही. काही राजकारणात प्रवेश वगैरे करायची काही तशी इच्छा वगैरे आहे की काही? नाही काय होतं ना, आता त्या प्रत्येक जण तिथे पोहोचल्या ना, ते आपले प्रतिनिधी म्हणतो ना आपण त्यांना, त्यांचं आपण नागरिक आहे, आपण त्यांचं अभिनंदन प्रत्येकाचं. तुला जर असं कोणी ऑफर केलं की अरे तू मला खूप आवडतं तुझं काम बिम, चल ये आमच्या पार्टीवर वगैरे, तर तू जाशील का रे? नाही आता तरी नाही. आता तरी नाही, कारण ते मला जमेल की नाही अजून माहिती नाही म्हणून. तू खूपदा आईबद्दल व्यक्त होताना बघितलंय, पण वडिलांबद्दल व्यक्त होताना खूप कमीदा असं ऐकलंय. मग वडिलांबद्दल व्यक्त व्हायचं म्हणजे ना, आता मी ज्या असं दिसायला लागलो थोडंसं आणि तेव्हाच वडील गेले. त्यामुळे त्यांना त्याचं फार मला दाखवता आलं नाही, काही गोष्टी त्यांना बघता आल्या नाहीत. ते असं नेहमी म्हणायचे की आपल्या घरात 4 चाकी गाडी पाहिजे. तर मग मी छोटी गाडी घेतली सेकंड हँडमध्ये. पण मला आजही असं डोक्यात असतं की माझ्या गाडीत सगळे बसतात, फक्त माझे वडील सोडून. मला खूप जण होतात नवीन गाडी घेऊया, नवीन गाडी घे. पण मी प्रामाणिकपणे सांगू का, मी म्हणजे काय म्हणते त्याला सहानुभूती मिळवायला काय असं बोलत नाही मी. मला असं वाटतं की ज्यांच्याकरता मला गाडी घ्यायची होती तेच नाही, तर मग गाडी घेऊन करू काय.
मी तर रिक्षाने फिरतो, मी चालतही फिरतो. मी मुंबईतला पोरगा आहे, त्यामुळे मला ही गोष्ट काय वाटत नाही. पण माझे वडील माझ्या वयातनं गेलेले आहेत. त्यांनी तेवढा स्ट्रगल केलेला आहे. मग त्यांची जी तळमळ होती ना, की आपल्या घरात गाडी असायला पाहिजे. तर आणि अजून एक गोष्ट राहिली, की त्यांना विमानातून फिरायचं होतं. आता आम्ही फिरतो लंडन, अमेरिका वगैरे गेलो. पण त्यांना फिरवता नाही आलं. आणि बऱ्याच गोष्टी आहेत आता. ते काय आता लगेच बोलायला नाही पाहिजे. पण ते सगळ्या गोष्टी आता मला एक मुलगा म्हणून जे फील होतं, तेच आमच्या वडिलांना पण मुलगा म्हणून काहीतरी फील झाला असेल ना. परिस्थिती नव्हती त्यावेळेस कोणाची, पण त्यांनी आपल्याला मुंबईत आणलं, जन्म दिला आणि आता आपण इथपर्यंत पोहोचलो. तर ह्याच्यापेक्षा मोठं काही नाही आहे. त्यामुळे आपण करतो आपल्या आईवडिलांसाठीच. त्यामुळे मी फॅमिलीवर पोरगा आहे. मला फॅमिलीसोबत राहायला प्रचंड आवडतं. त्यामुळे आता माझ्या घरी 2 बारके आहेत ना, माझे आरू आणि कुहू. त्यांच्यासाठी मी खूप करतो. माझ्या घरच्यांना म्हणतो, की तुम्ही रिलॅक्स राहा, बाकी मी करतो काय करायचं आहे ते. तर ते गाडीचं असं आहे, की गाडी घ्यावीशी पण वाटते, पण कधी-कधी असं वाटतं, की काय करू घेऊन? मग जी आहे तीच बरी आहे म्हटलं आपली गाडी. आता जिने एवढ्या वर्ष आपल्याला माझी ही जी गाडी आहे, आता छोटी गाडी आहे, आपण छोटी गाडी म्हणतो त्याला, मोठी गाडी म्हणतो ना असं. त्या गाडीने मला खूप सांभाळलं आहे. 5 वर्ष माझ्यासोबत आहे. त्यामुळे मला ती गाडी असं हे करताना असं वाटतं, की यार मी तसा आहे आट्याच्या बघा. म्हणजे जुन्या वस्तू मला नाही आवडत हे करून द्या. काय घरी जुन्या वस्तू आहेत त्या आम्ही अजूनही ठेवलेल्या आहेत. तर राहू दे ना, बोलतं परत कोणाला बघायला मिळणार आहे. पण आता परत तुला भावनिक करायचं वगैरे नाहीये मला, पण मला हा राहून राहून प्रश्न पडतोय. आता तू फिल्टर पाडा, त्याच्यानंतर हास्य जत्रा, आता हिंदी आणि नंतर लंडनवारी वगैरे सगळंच करून झालेस. अशी एक कोणती स्टेज होती किंवा असा कोणता प्रसंग होता की डेस्परेटली वाटलं की हे बघायला माझे बाबा पाहिजे होते? मी तुम्हाला तेच सांगतो ना, म्हणजे मी विमानाचा प्रवास केला ना पहिल्यांदा, तेव्हा असं वाटलं होतं की ते एअरपोर्टला मला ॲटलीस्ट सोडायला यायला पाहिजे होते. सगळे होते. आणि आता जे दिसतंय की म्हणजे आता सगळ्यांना ओळखतात ना, आमच्या आईला पण बोलतात गौरव मोरेची आई. तर वडील असते तर त्यांना पण कुठेतरी ITत फिरले असते थोडेसे ते. जे काही वर्ष फिरले असते, ITत फिरले असते असं मला वाटतंय. तर ते माझ्याकडनं म्हणजे उशिरा झालं म्हणा, ते ठीक आहे. पण आता आहेत त्यांना तरी हे करूया. बाकी काही नाही. कारण आम्हाला फार कमी असा सहवास मिळाला सगळ्यांचा. आमचं सगळंच याच्यामध्ये होतं, डिस्टर्बिंग होतं सगळं आमचं. सगळं डिस्टर्बिंग गेलेलं आहे. लहानपण, कॉलेज लाईफ सगळं. त्यामुळे मला कोणी काही असं मागितलं तर मला पटकन नाही म्हणता येत नाही. कारण मला ते का असतं ना, आपण तरुण व्हायला लागतो ना, कॉलेज एजला येतो याचं सगळं, तर काही गोष्टी आपल्याला पाहिजे असतात ते मिळत नाही. तर मी समजून गेलं की आपल्या नशिबात नाही आहे. पण आता युनिवर्समध्ये आजूबाजूला एवढी पॉवर आहे की इतकं सगळं चांगलं मिळतं आहे ना, तर मला असं वाटतं दिलेलं कधी पण बरं आहे. मी काय फार कमवत नाही, पण जे काय मिळतं मला त्यातलं मी देत असतो. मला ते लहान लहान पोरं बिचारे असे दिसले की मला कसं तरी होतं, माहीत नाही का. पण मी खूप मोठा श्रीमंत झालो तर डेफिनेटली मागे पण एकदा बोललो होतो की मी त्यांच्यासाठी काहीतरी करेन. म्हणजे कधी करेन मला माहिती नाही, पण हे माझं स्वप्न आहे. मी 2 जणांसाठी जरी चांगलं करू शकलो तरी मला असं वाटेल मी कधी चांगलं केलं. मी असं 100 कोटी वगैरे घ्यायला लागलो ना, त्यातले तर अर्धे मी असेच देऊन टाकेन. आपले कुठं पैसे आहेत ते? प्रेक्षकांचेच पैसे आहेत सगळे. पण चाईतला एक मुलगा लंडनपर्यंत पोहोचून पण एवढ्या जमिनीवर आहे हे बघताना फार आनंद होतोय खऱ्या अर्थाने. मी तिथं राहतो ना, आज माझ्या शाळेतली सगळे हे खूप वेळा आपण इंटरव्ह्यूमध्ये बोललो आहे. ते मुलांना विचार तुला काय बनायचं ते म्हणतो आम्हाला गौरव मोरे दादासारखं बनायचं आहे. त्यातले 2, 3, एक जरी माणूस पुढे गेला तरी मला असं वाटतं माझ्या एरियाला पण नाव नाही ठेवायला पाहिजे. कारण आम्ही खूप बघितलंय त्या फिल्टर पाड्यात, आम्ही खूप बघितलंय. पाऊस आल्यावरती परत ते पत्रे गळत असतात, खूप गोष्टी आहेत. पाणी आणि 15 दिवस 16 दिवस लाईट नसायची आमच्याकडे त्यावेळेस. आत्ता खूप डेव्हलप झाले. आता म्हणजे सगळ्यांच्या घराकडं बाईक आहे, सगळं आहे. आम्ही पाण्याच्या लाईनमध्ये आमच्या घरच्या आम्ही एक नळ असायचा तो सगळे घरं पाणी भरायचे, तर तिथून बघितलेलं आम्ही. तर त्यात मला असं वाटतं की त्या आमच्या 4 भिंतीने जे बघितलंय ना ते कुणीच नाही बघितले. त्यामुळे कोणालाही एकदा बोलण्या अगोदर त्याची बॅक स्टोरी लक्षात घेतली पाहिजे की आपण काय बोलतो कोणाला, असं मला वाटतंय.
एखादा माणूस जिंकतो ना ऑलिम्पिकमध्ये, आपण बोलतो अरे त्याचं कौतुक करतो, पण त्याने 4 वर्ष काय केलेलं असतं ना मागे, हे त्यालाच माहिती असतं की यार त्याने काय केलंय. शिक्षणामध्ये पण, शिक्षण प्रत्येक क्षेत्रात असेल, कुठल्याही क्षेत्रात असेल, पण आम्हाला ना शाळा, आमचे शिक्षक हे खूप चांगले भेटले, मला मित्र खूप चांगले भेटले. त्याच्यामुळे मी थोडाफार का होईना, मी काय खूप चांगला नाही आहे, पण थोडाफार का चांगला आहे, थोडा चांगला आहे मी. जे मला पण आता तुला सगळं असं बघून शाळेतल्या शिक्षकांचं कधी फोन वगैरे? हो, मग प्रचंड अभिमान त्याला, आज सरांना, त्यांना सगळ्यांना, अजूनही तिथे आहेत सगळे, पण मी अजूनही त्यांना घाबरतो. हो, जातो असंच, भेटतो. एकेकाळी ज्या रूममध्ये खोडकर असशील ना रे शाळेत. तेच सांगतो, एकेकाळी ज्या रूममध्ये आपल्याला फोडलाय सगळ्यांनी मिळून, आज त्याच रूममध्ये बसले असतो आपण. म्हटलं सर इकडंच मारले मला. हा ठीक आहे ठीक आहे, हे बोलू नकोस. पण मी ते सांगतो ना, आमच्या शिक्षकांनी, आमची शाळा, आमचे शिक्षक जर तसं नसते ना, तर कदाचित आम्ही तुमच्या ABP माझ्याच्या स्टुडिओपर्यंत पण आलो नसतो. फिल्टर पाण्याच्या पाईपलाईनच्या बाहेर आम्ही गेलोच नसतो. त्या पाईपलाईनच्या बाहेर गेल्यावर आम्हाला कळलं, अरे यार इथं वेगळं जग आहे यार. पाईपलाईन ही सीमारेषा. हा, ती आमची सीमारेषा, बाकी तर रे पाईपलाईन पे आजा. हिंदीमध्ये काम करायला मिळालं तर तुला कुठल्या हिरोईन बरोबर किंवा कुठल्या हिरो बरोबर काम करायला? हिरो बरोबर सांगू प्रामाणिकपणे, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मिस्टर शाहरुख खान सर. म्हणजे हे माझं शेवटचं एक्स्ट्रीम ड्रीम आहे. हां, हे ड्रीम म्हणजे मी सांगतो तुम्हाला, आता नाव सांगतो, शाहरुख खान सर, बच्चन साहेब, इसके बाद मेरा कोई ड्रीम नाही आहे. म्हणजे त्यांच्यासोबत फ्रेममध्ये जरी मी उभं राहिलो ना, तरी मला असं वाटेल की मी पण सिनेमातलं काम. आणि हे माझं म्हणजे लहानपणापासून स्वप्न आहे. मी काय फिल्म यायच्या अगोदरच त्यांचा फॅन झाला, मी लहानपणापासूनच त्यांचा फॅन आहे. काही लोक आपल्याला आवडायला लागतात ना की यार हे, तर तसे मला ते आवडतात आणि प्रचंड आवडतात मला, प्रचंड म्हणजे विशेष आवडतात मला. तर ते माझं स्वप्न आहे. म्हणजे रोमॅन्स सांगितलं तर कोणाबरोबर करायला आवडेल? आता गर्दी झाली आहे डोक्यात. आता गर्दी नाही, मला ते खाली दिसतात काय तर काय सगळे बिचारे लिहितील ना माझ्या. परत ते प्रेमच आहे ना तुझ्यावरचं. शुभेच्छा देतील तुला उलट. घेऊ का नाव? म्हणजे रोमॅन्टिक सिनेमा वगैरे असं करायचं. घे ना. सई मॅडम, मी त्यांचा खूप फॅन. हा, मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. माझ्या प्रत्येक वेळेत मी बोलू, सई मॅडमचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. खूप म्हणजे दुनियादारी मी 9-10 वेळा बघितलेला आहे. मी खूप मोठा फॅन आहे त्यांचा. ते ज्या पद्धतीने त्यांनी ते जे काम करतात ना, त्याचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. म्हणजे मराठी किंवा हिंदी दोन्ही मिळाले तर सई बरोबर? सई मॅडमच नंबर 1ला, सई मॅडम. बाकी मग बघा. आणि सेकंडरीला? सेकंडरी असं काही नाही, पण आता नको. असं असतं ना की एखाद्या, आता मी गौरव मोरेला बघितलं तर मी एक गोष्ट त्यातली काहीतरी हेरते. सपोज तू जसं मला बघितलंस तर तू एक गोष्ट माझ्यातली हेरली असशील, तसं सईला बघितल्यावर काय हेरलंस? काम करण्याची जिद्द, काम कसं करावं, पॅशनेटली कसं केलं पाहिजे, ते किती पॅशनेटली काम केलं पाहिजे ना. मला त्यांनी असं म्हटलं की एवढ्या मर्सिडीज घ्यायची आहे ना, म्हटलो मग कामाला नाही नको बोलू, कुठल्याच कामाला नाही नको बोलू, आणि कंटाळाला वगैरे नको बोलू, हे त्यांनी मला सांगितलं होतं. मी त्यांचा फोन केला, त्यांनी गाडी घेतली, त्यावेळेस बोललेले ते मला. आता बर्थडे झाला तर काय विश वगैरे? हा, मी स्टोरी बिरी ठीक आहे. मी बाहेर होतो, माझ्याकडनं दुसरीकडे होतो मी, मला फोन झाला म्हणजे तू नाही तर माझ्याकडनं सॉरी सई मॅम. यावेळेस आता एक महत्वाचा प्रश्न म्हणजे फिल्टर पाड्यामध्ये कधी हे पाईपलाईन, कधी हे असं टंगळमंगळ करणं किंवा काय, ते आत्तापर्यंतचा लंडनचा प्रवास, लंडनच्या प्लेनमध्ये वगैरे बसलेस तू, इन्स्टाला तुझ्या स्टोरी म्हणजे काय धुमाकूळ घालतोस रे तू. मला तुला सांगायचं होतं, मी कितीदा तुझी वॉल इंटरव्ह्यू घ्यायची म्हणून बघितले, काय ते कॉमेंट आणि काय, किती मुली, म्हणजे काय चाललंय तुझं? कधी एवढा धुरळा करेल असं वाटलं होतं का रे? कधीच वाटलं नव्हतं. अरे यार, माझ्या माहित नाही, मला आधी खूप कॉम्प्लेक्स होतं. मुलीची कॉमेंट वगैरे आवडलेली वगैरे असं, किंवा चाहती एखादी येऊन बोलली अरे असं? नाही, सगळ्याच म्हणजे खूप जण आहेत आपल्या जे कामाचं कौतुक करतात. नको सांगू मला, मुलींचं विचारते, उगाच काहीतरी करतात ना ते, म्हणजे कौतुक करतात, छान काम करता तुम्ही वगैरे वगैरे. तर आता ह्याच्या पलीकडे काय सांगू आता मी, तेच आहे. तुझे आता सपोज ड्रीम प्रोजेक्ट काय आहे, म्हणजे बकेट लिस्ट असते ना एखादी आपली, तशी बकेट लिस्ट काय आहे? मला
बकेट लिस्ट असे काय नाही आहे, पण थोडेसे वेगळे रोल करू हळूहळू. म्हणजे कॉमेडी तर करायचीच आहे मला, त्याच्या व्यतिरिक्त अजूनही वेगळे रोल करू. आणि मी मागे एका इंटरव्ह्यूमध्ये बोललो तसं मला एक आर्ट फिल्म करावीशी वाटते. एक आर्ट फिल्म मला करायची आहे, कारण मी शाळेत असताना बरेच पाहिलेले होते. तर असं वाटलं की अशी त्याला नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळेल अशी एक फिल्म आपण करायला पाहिजे. जर बायोपिक करायला सांगितली तर कुठली कोणाशी करायला आवडेल तुला? अजून तसं काही ठरलेलं नाही आहे, पण बघू आता. म्हणजे ते डिरेक्टरला वाटलं पाहिजे की ह्या रोलला ह्या तरी तुला बायोपिकला. कोणती करायला आवडेल? डिरेक्टरचं ठीक आहे, तुला असं सगळे बघताना नाही मला ह्यांची बायोपिक करायला आवडेल असं. मला आता असं सांगता येणार नाही मला पटकन. असं काही विचारच नाही. नाही, अजून गेला नाही तसा मी विचार. ह्या एकंदर प्रवासामध्ये म्हणजे करिअरमध्ये पण म्हणते आणि मी इतर पण म्हणते पर्सनल लेवलला, की असं कधी झालंय का की खूप आता आपण हरलोय असं कधी वाटलंय तुला? बऱ्याचदा झालंय असं, पण मी सांगत नाही कोणाला. नाही, मला एकच कुठली तरी ऐकायचंय. नाही, काय होतं ना कधी कधी म्हणजे दुसरं हेच की मला काम नसलं की मी डिस्टर्ब होतो. म्हणजे काही काम नसलं किंवा माझे एकतर खूप हाताच्या बोटावर मोजण्यात काही मित्र आहेत माझे. कधी कधी ते पण कामात बिझी असले किंवा मी नसलो, म्हणजे मी घरी असलो किंवा काय असेल तर मला डिस्टर्ब व्हायला होतं. एकदा झालं होतं असं, मला वर्षभर कामच नव्हतं. म्हणजे आता नाही, कोविडच्या अगोदरचं पासून सांगतोय की मला वर्षभरच काम नव्हतं मला. आणि आपण त्या वयात होतो की जिथं सगळे जॉबला जात होते, पैसे कमवत होते आणि मी घरी होतो 1 वर्ष. तर ती घरातले सगळे बघून आणि बघून असं वाटलं की आता बस झालं यार, आता जॉब करू आता आपण. आता एवढ्या मोठे झालो, आता आपण जॉब केलाच पाहिजे असं म्हणायला नाही. एक ऑडिशन आलं होतं, मालिका मिळाला. तिथून पुढे मग आणि करिअर मधलं असा कोणता एक टप्पा आहे की आता हा गाठला असं वाटलं नाही अभी बस अपने तो निकल पडी वगैरे असं वाटलं? नाही, पण MS जेने जी ओळख दिली हास्य जत्रेने, तर त्याचं तर मी किती वेळा थँक्यू बोलू शकतो, किती वेळा आभार मानू शकतो. काही गोष्टींच्या आपण ऋणात असतो तसं कदाचित. कायम आहे, कायम. म्हणजे मी हे आत्ता बोलतो, भविष्यात मी म्हातारा झालो तरी हेच बोलेन मी की आता माझी जी ओळख आहे ती हास्य जत्रेमुळेच आहे. त्याच्यामुळेच सगळी आपल्याला हे करतायत ना, प्रेम देत आहेत. ते नसतं तर कदाचित नसतो काय, रिक्षा चालवली असती मग. हे चल रे आणि गाडी लावली असती मग, आवारा हवा का झोंका हूँ आ निकला हूँ पल दो पल के लिए. म्हणजे अल्ताफ राजाची गाणी लावली असती आणि फिरत बसलो असतो. जास्त कोणतं सध्या तू गाणं ऐकतोय, कोणतं म्हणजे हिंदी मराठी? मी मराठी तर आपलं ऐकतं सगळे, पण सतत आपण रिपीटेडली ऐकत असतो ना एखादं, हा रिपीट मोड मध्ये ऐकत असतो एखादं, तसं कोणतं ऐकलंय? संभाला है मैंने बहुत अपने दिल को, जुबा पर तेरा फिर भी नाम आ रहा है, जहाँ राज को छुपाया न जाए, मोहब्बत में ऐसा मकान आ रहा है, संभाला है मैंने बहुत अपने दिल को. वा. ही संध्याकाळ झाली की मी ऐकत असतो गाणी. आता हे सगळं ठीक आहे, पण हळूहळू करिअर सेट होते, हळूहळू तू मोठ्या पडद्यावर तुझी सगळी स्वप्न म्हणजे साकार होत आहेत असं म्हणायला पाहिजे. तर प्रत्येक आईचं असं असतं, रे लेकाचं लग्न माझ्या वगैरे, तसं काही घरी आहे किंवा तसं काही गौरवचे प्लॅन्स आहेत? आहे, पण अजून ते आता मी त्यांना सांगितलं जरा नेहमी ते बोलू नका. आता ते बोलत नाहीत. पण तुला कशी मुलगी हवी आहे नेमकी? बघा, हे आत्ता एकदम व्यवस्थित बोला, हा महत्वाचा प्रश्न, कारण की सगळेजण ऐकतायत. नंतर मग असू शकतं की आय एम इंटरेस्टेड वगैरे. नाही 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 असं काही नाही. का आता कसं सांगणार आता मी, कशी मुलगी? साधारण आपण असं असतं ना की अरे मला असं मुलगा हवाय किंवा अशी मुलगी हवी आहे, तसं शांत आणि चांगली. म्हणजे आपली कामं अशी असतात की आपण बाहेर असतो, कधी असतो, वेळ देता येत नाही. मी मित्रांमध्ये जे काय आपले आहे त्यांच्या जास्त राहणारा पोरगा आहे, तर ते पण तू समजून घेणं. त्याच्यातलीच इंडस्ट्री मधली करणार की नाही नाही करणार? हा, म्हणजे ठरलंय कुठे? काय होईल मग ते दोन गोष्टी सेम होऊन जातील ना. ती पण शूटिंगवर येईल, मी पण शूटिंगवरून येईल. आज हे झालं, आज ते झालं. दुसऱ्या ठिकाणचा व्यक्ती असेल तर त्या वेगळ्या चर्चा होतील ना आमच्यात. तिकडचे प्रॉब्लेम्स किंवा तिकडे काय होते त्या गोष्टी मला पण कळतील. त्याच्यामुळे असं
हे असे सगळे प्लॅन्स आहेत तर. हां, सगळे प्लॅन्स आहेत. तुला हा शेवटचा प्रश्न आहे बरं. की बरेच तुझे इन्स्टाचे पोस्ट आहेत किंवा काय आहेत ते आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगदी दिसतात किंवा काय. तर हा जो सगळा प्रवास आहे खरंच ती ताकदच आहे म्हणजे त्यांनी आपल्याला दिलेली. पण एकंदर मला ऐकायला आवडेल की कसं म्हणजे ते प्रत्येक वेळेला कसे कसे महत्त्वाचे वाटतात तुला वेगवेगळ्या टप्प्यावर. मी खरं सांगू तुम्हाला, आता मी लंडनला जेव्हा गेलो, बाबासाहेबांचं घर मी बघितलं, तर एक इन्सिडेंट झाला होता. बाबासाहेब लंडनला पोचले होते आणि त्यांना पत्र आलं होतं की तुमचा मुलगा आता नाही आहे, हो ना. म्हणजे आता आपण लंडनला सगळेजण एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो ना, फॅमिलीला बघू शकतो. ते मी तिथे फील केलं की बाबासाहेबांना काय फील झालं असेल. बाबासाहेबांनी एवढं सगळं कशासाठी केलं आहे? आपल्यासाठीच केलं ना. काहीतरी आपल्याला अधिकार मिळायला पाहिजे, सगळ्यांना अधिकार मिळायला पाहिजे, सगळ्यांना अधिकार मिळायला पाहिजे. एकालाच असं ना करू, विशिष्ट लोकांनाच नाही, सगळ्यांना मिळायला पाहिजे. तर त्यांनी जे केलं आहे, त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे, हे सगळं त्यांचंच आहे दिलेलं. आमचा श्वास पण त्यांचाच आहे. तर त्यामुळे मी कोण मोठा त्यांच्यापेक्षा. तर त्यांच्या विचारांवर थोडाफार चालतो आहे आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. तेच ते तिकडनं झालेलं आहे. लहान पोरांना बघितलं की त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. आपले सगळ्यात पहिली मोठे गुरु कोण? छत्रपती शिवाजी महाराज. तिथूनच आपण सगळे शिकत आलो आहे. हे आपले गुरुवर आहेत सगळे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, बाबासाहेब, माता रमाई, जिजाई, सगळे आपले हे गुरु आहेत आपले सगळे. आणि आपण अशा महाराष्ट्रात आहोत की या सगळे संतांची मी म्हणतो ना आपण, त्यांना सगळ्यांचे आपल्याला आशीर्वाद आहेत. थोडं 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 पॉवर वगैरे युनिव्हर्समध्ये वगैरे म्हणतात ते तीच आहे. थोडं थोडं त्यांच्या विचार आपण वाचतो, त्यातनं काहीतरी घ्यायला पाहिजे की नाही. तर ते फिलिंग मला त्या सगळ्या जेवढे आपले महापुरुष आहेत त्यांच्याकडनं मला आलेलं आहे. गौऱ्याने ते चांगलं उचलले असं वाटतं मला. त्यांनी जे भोगले ना, मला असं वाटतं की आपण ते तिथे जाऊ शकत नाही, त्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाही असं मला वाटतंय. तर थोडंफार चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. म्हणून मी असं काही नाही की मी एकदमच हे आहे, कट्टरवादी आहे वगैरे, असं काही नाही. मी विचारांचा हे आहे, मला विचार आवडतात. मग कोणाचे विचार आवडू द्या मला, मग ते आवडला मला, तो माझा मित्र. ज्यांचे विचार आवडले तो माझा मित्र, किंवा मग ते आपले गुरुवर्य किंवा असं. मूवी वगैरे हे सगळं बाजूला ठेवलं किंवा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तर एक असं साधं स्वप्न कोणतं आहे सध्याचं की मला हे करायचं आहे आता किंवा राहिले असं? मला मोठं घर घ्यायचं आहे. मला घर मोठं घ्यायचं, चांगलं घर घ्यायचं, मोठं घर घ्यायचं आहे. कुठे घेणार आहेस? पवईलाच. जिथं वाढलो तिथंच घर घ्यायचं आहे मला. घर घेतल्यावर मला पहिलं कळव. सगळ्यांना कळवणार, सगळ्यांना इन्व्हाइट करणार. मी ज्या पवईत राहतो ना, मी तिथेच घर घेणार. मग ते किती महाग असू दे, मी घर घेणार म्हणजे पवईतच घेणार मी घर. माझी जाम इच्छा, कारण मी सगळं बनताना बघितलेलं आहे ना. तर बॉस मैं इधर लेगा, हे माझं स्वप्न आहे. ते कधी पूर्ण होईल मला माहीत नाही, पण त्यासाठी मी लागेल तेवढी मेहनत करायला तयार आहे आणि मी घेणार ते घर. नाही, आता बोलायला गेलं तर खूप बोलून मी थोडा इमोशनल होईल आता बोलता बोलता, कारण तुम्ही माझ्या बाबांचा विषय छेडला. त्याच्याबद्दल काय असतं, आता ते आईवडिलांचं जे प्रेम असतं ना पोरांवरचं, ते फार वेगळं असतं. प्रत्येक आईवडील पोरांवरती ओरडतात ना. मला एक साधी गोष्ट प्रत्येकाला सांगायची आहे. मी काय फिलॉसॉफर नाही आहे, पण जेव्हा कधी तुम्ही घराच्या बाहेर जाल, कुठेही जाल, रात्री बेरात्री तुम्ही उशिरा याल, काय घरच्यांना खरं सांगा, मी इकडं चाललो आहे, मी ह्या मित्राकडे आहे. जाताना 2-3 जणांचे नंबर देऊन जा, ते रिलॅक्स झोपतील. नाही तर त्यांना झोप लागणार नाही. त्यांना झोप लागत नाही, कुठे असेल, काय झालं असेल, काय नाही. ती एक भीती असायला पाहिजे. ती भीती माझ्या मनात आहे काही करताना, की अरे नाही यार, मी घरी फोन करून सांगतो, मी इकडे आलो आहे, मी आज यांच्यासोबत आहे, मी इकडे आहे, काय लागलं तर माझा फोन नाही लागला तर ह्या नंबरवरती फोन करा. मी त्यांना तसं त्रास देऊ शकत नाही, रात्रभर जागले पाहिजे, कुठं असेल, काय झालं काय नाही. तर ॲटलिस्ट आईवडिलांची तरी भीती तुमच्या मनामध्ये असू द्या. मला जे मी करतो, प्रामाणिकपणे सांगू तुम्हाला, ते जे मी करतो, मी सांगतो सगळीकडे. तिकडे पोचलो की मी व्हिडिओ कॉल करतो की बघ मी यांच्यासोबत इकडे आहे. मग ते रिलॅक्स राहतात ना. ते त्यांना हे येत नाही कुठे गेला असेल. बातम्या वगैरे सगळं आता पुण्याचं वगैरे जे काय प्रकरण चाललंय किंवा इव्हन मुंबईत म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ऐकून म्हणजे पालक मला पोहता येत नाही. मी कुठे गेलो तर मी एवढ्याच्या पाण्याच्या वर जात नाही. मी ती अरे होगा रे नाही बाबा, निसर्गासोबत आपल्याला मस्करी करायचीच नाही. गाडी पण 60, 70, 50, 40 ह्याच स्पीडने, त्याच्यावर जातच नाही मी कधी.
कधीच जात नाही मी. सध्याच्या यंगस्टर्सने खूप महत्त्वाच्या ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या. हा कारण काय आम्ही बघितले आजूबाजूला त्यांच्या आईवडिलांना काय त्रास झालेला आहे ते आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यांचा त्रास बघवत नाही. आता आपण शिक्षण करायला गेलं तर आता आपल्याला घाम येईल एवढी सध्याचे हे आहे. तर त्यांनी तिथून आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. त्यांच्या तर अपेक्षा आहेच ना तेवढ्या, तर त्या करायलाच पाहिजे. आमची आजही म्हणते तू सरकारी नोकरी केली असती तर मला आवडलं असतं. बापरे, म्हणजे आई खुश नाही. आजही म्हणते याचं सरकारी नोकरी केली असती तर मला बरं वाटलं असतं. मी म्हटलं हां आता नाही होईल बोल आता माझ्याकडनं, पण आता काय करू बोल, नाही झालं. मी नव्हतो म्हटलं तेवढं हुशार, आता काय करणार. बरोबर मला काम करता येणार नाही. गौऱ्या, पवईत घर घेण्याचं जे काही महत्वाचं, बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील, पण ते लवकरात लवकर स्वप्न पूर्ण होती ह्या सदिच्छा आहेत माझ्याकडून. नक्की नक्की नक्की. म्हणजे काय आपली एक बाजू दिसते दुसरी बाजू दिसत नाही ना. तर इकडे आलं की ते जरा मोकळी होती, जरा बोलायला बरं पडतं. काय फिलॉसॉफर किंवा ज्ञान देणारा पोरगा नाही. आम्ही संध्याकाळ झाली की नाक्यावरतीच उभे राहणार आता. मुंबईने मला खूप दिलेलं आहे बाबा. मुंबई सगळ्यांना देते ना, मुंबईने मला पण दिलेलं आहे. ह्या आपल्या आईने आपल्याला खूप दिलं. त्यामुळे जे लोक मुंबई येऊन मोठे होतात त्यातलं पण आता मला एक व्हायचं आहे हळूहळू. लवकरच तू होशील. नक्की नक्की. आणि परत आम्ही तुला स्टुडिओमध्ये. अरे मी येईन, मला अंधेरी आपल्याला काय जवळ आहे पवईपासून. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.